पुढच्या राशीकडे कन्या रास. कन्या राशीचा स्वामी बुध. आता बघा, मिथुन राशीचा स्वामी पण बुध आणि कन्या राशीचा पण स्वामी बुध. म्हणजे आपण म्हणतो मग आता बुध दोन्हीचा स्वामी आहे, मग दोघांचं पर्सनॅलिटी पण सेम पाहिजे, स्वभाव सेम. नाही, तसं होत नाही. कन्या राशीना ही द्विस्वभावी रास पडते. म्हणजे त्यांच्याकडे कलात्मक पण दृष्टिकोन असतो आणि व्यावहारिक पण दृष्टिकोन असतो. म्हणजे बिझनेससाठी कन्या राशीसारखी ऋषी रास नाही. एखादा व्यवसाय करायचा आहे तर कन्या राशीला जर का सुरुवात करायची येणाऱ्या वर्षामध्ये, त्यांनी बिंदास जानेवारीमध्ये सुरू करावं. इतकं छान आहे, कारण त्यांच्याकडे ना 2-3 टाईपच्या त्यांच्याकडे ती कला आहे, बोलण्याची कला, भाषेची कला. त्यांचं भाषेवर प्रभुत्व असतं आणि त्यांना वेगवेगळ्या भाषा शिकायला पण आवडतात. कलात्मक दृष्टिकोन पण असतो आणि व्यावहारिक दृष्टिकोन पण असतो, जो कुठल्याही व्यवहाराला अतिशय उपयुक्त आहे. एक त्यांनी टाळायचं म्हणजे त्यांच्यामध्ये ना एक गोष्ट असते, म्हणजे विसराळू वृत्ती. प्रचंड विसराळू वृत्ती असते. ती त्यांनी जर का टाळली ना तर त्यांना त्यांच्या कार्यामध्ये नक्की यश येईल. म्हणजे माझ्याकडे इतकी लोक येतात ना, तर कन्या राशीवाले हमखास या पॉईंटला म्हणतात, तुम्ही सांगता ते बरोबर, आम्ही विसरतो, साध्या साध्या गोष्टी पण विसरतात. आणि दुसरं करायचं काय, त्यांनी खूप विचार करतात, खूप ओव्हर थिंकिंग, विच इज इंजुरियस टू हेल्थ. वी नो इट की ओव्हर थिंकिंग एवढं होतं आणि इमॅजिनेशन पॉवर एवढी असते, म्हणजे पुढच्या 20 वर्षाचा विचार ते आत्तापासून करतात. पण ॲक्शन घेतात का? ॲक्शन नाही घेत, त्यांना ते इमॅजिनेशनमध्ये जातात की असं होईल. ॲक्शन नाही. ॲक्शन नाही, कारण ॲक्शन घ्यायला तेवढा पिरियडच नसतो त्यांच्याकडे. पण फक्त इमॅजिन करतात की आपण असं केलं मग 5 वर्षांनी असं होईल. नाही, पहिलं तुम्ही ॲक्शन घ्या त्याच्यासाठी. पण ॲक्शन घ्यायला थोडे घाबरतात. तर मला 2026मध्ये येणाऱ्या वर्षात त्यांना एवढंच सांगायचं आहे की विसराळूपणा आणि ओव्हर थिंकिंग तुम्ही बंद करा. जे येतं आहे आयुष्यामध्ये, आणि ही ऑपॉर्च्युनिटी मी तर नॉट ओन्ली कन्या रास, मी 12 राशींना सांगतो की 2026 ही ग्रॅप करायची ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक राशीतल्या माणसाने. कारण 2026 प्रत्येक राशीला काही ना काहीतरी देऊन जाणार आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये हॉरोस्कोप हा एक वेगळा पार्ट असतो, त्याच्यावर आपण पाहिजे नंतर बोलू. पण राशी जर का आपण विचारात घेतला तर कन्या राशीसाठी आरोग्य, पोटाचे विकार, यकृताचे विकार ह्यांनी खूप सांभाळायचं आहे. त्यांना व्यायाम करायचा आहे, योगा करायचा आहे, मेडिटेशन किंवा म्युझिक थेरपी. म्युझिक थेरपी इज बेस्ट फॉर देम, कारण त्यांना त्याची आवड असते, त्यांना निसर्गाची आवड असते, त्यांना गाण्याची आवड असते, त्यांना भाषेची आवड असते. तर कन्या राशीच्या व्यक्तींनी या गोष्टी करायला पाहिजे. सेकंडली इन्व्हेस्टमेंट, पैसा, आर्थिक किंवा लाईफ पार्टनर. आता लाईफ पार्टनर ह्यांच्यासाठी कुठली रास आहे माहिती? वृश्चिक. अतिशय सुंदर रास त्यांच्यासाठी. कन्यानी वृश्चिकशी करावं, कारण त्यांना बरोबर माहिती असतं वृश्चिक राशीला कन्याला काय पाहिजे, आणि कन्याला माहिती असतं वृश्चिकडनं काय काढून घ्यायचं आहे. वृश्चिक राशीकडे प्रचंड मेहनती स्वभाव असतो, जो कन्या राशीकडे थोडा कमी असतो. कन्या राशीकडे आयडिया असतात, आपण काय करायचं पुढे, आपण एखादा बिझनेस करायचं कसं करायचं, काय करायचं, इम्प्लिमेंटेशन त्यांच्याकडनं अजिबात नाही. ते सगळं वृश्चिक रास करणार, कारण बोलायची ताकद वृश्चिक राशीमध्ये जास्त आहे कन्या राशीपेक्षा. त्यामुळे कन्या राशीला मी सुचवीन की त्यांनी वृश्चिक राशीची, आणि एक दुसरी रास मीन रास, विच इज गुड फॉर देम. की जलचर, दोन्ही जलचर सांगितलेलं आहे तुम्हाला की दोन्ही राशी ह्या त्यांच्यासाठी खूप चांगल्या राशी आहेत. मला असं वाटतं इन्व्हेस्टमेंट हा जो काही प्रकार आहे, कन्या राशींनी माणसांमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, रादर पैशाची इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा. कारण माणसं जोडणं हा जो काही प्रकार आहे ना, हा तुम्हाला कुठल्या शाळेत शिकवत नाहीत. आणि ते कन्याला येत नाही. कन्याला येत नाही, थोडा प्रॉब्लेम असतो त्यांना, कारण त्यांचं वेगळ्या माइंडमध्ये असतात. म्हणजे आता माझ्याकडे समजा एखादी व्यक्ती आणि ती कन्या राशीची तेवढ्यापुरतीच येते, त्यांना ते कनेक्टच होत नाही त्या माणसाशी. ते मग तुम्हाला जर का पुढे बिझनेस करायचा आहे, तुम्हाला व्यवहार करायचा आहे, तुम्हाला ही गोष्ट आलीच पाहिजे की तुम्ही माणसं जोडा, तुमची इन्व्हेस्टमेंट माणसामध्ये. या राशीच्या लोकांना कधी काही कमी पडत नाही. आर्थिक स्थैर्य अतिशय व्यवस्थित असतं. यांना सगळं लक्झरियस लागतं. म्हणजे तुम्हाला कन्या राशीचा माणूस असा कुठेतरी हॉटेलमध्ये बसला असं दिसणार नाही. तो आधी बघणार ते हॉटेल कसं आहे, मग त्याचं हे कसं आहे, रेप्युटेशन कसं. म्हणजे तुम्हाला सांगू, आतमधली डिश कशी आहे त्याचं देणं घेणं नाही आहे, बाहेरचा ॲम्बियन्स पाहिजे. तो ॲम्बियन्सवर आतमध्ये जाणार, मग ते डिश चालेल. पहिला ॲम्बियन्स लागतो. घर पण त्यांचं ना, तुम्ही कुठनं काय काय ते घेऊन येणार, ते घर सजवणारा छान प्रमाणे. असे कन्या राशी लोक असतात, मनमिळावू असतात, पण जोपर्यंत तुमचं ट्युनिंग जमत नाही ना तोपर्यंत काही नाही. पण एकदा का ट्युनिंग जमलं, विश्वास एकदा झाला ना की ते मरेस्तोवर पाळणार, कधीच धोका देणार नाही ती व्यक्ती. अशी कन्या रास आहे, अतिशय चांगली रास. बौद्धिकतेचा आणि शृंगारिक असा चांगला एक क्लब झालेला आहे या राशीमध्ये.
त्यांनी याचा ॲडव्हान्टेज घ्यावा 2026मध्ये. यांचा पार्टनर तुम्हाला मी सांगितलं वृश्चिक किंवा मीन राशीचा पार्टनर असावा, जेणेकरून त्यांना जे काही पाहिजे, आणि हे खूप इंट्रोवर्ट असतात, बोलत नाहीत जास्त, त्यामुळे त्यांची एक्सप्रेशन बाहेर पडायला पाहिजेत. 2026मध्ये त्यांना हे करायचं आहे की मला काय म्हणायचं आहे हे जर का तुम्ही सांगितलं नाही तर समोरच्याला नाही कळणार. तर ह्या गोष्टी त्यांना 2026मध्ये करायच्या, जेणेकरून त्यांना त्याच्यामध्ये फायदा होईल. म्हणून त्यांना लोकांशी कनेक्ट करणं जरुरी आहे. शेअरिंग करणं, बोलणं, हे ते त्यांना नाही जमत. मग ते साठवून ठेवतात. ते साठवून टाकून मग कधीतरी ब्लास्ट होतो. मग काही वेळेला असं होतं की ती वेळ निघून जाते. म्हणजे जानेवारीमध्ये माझ्याशी कोणतरी कन्या राशीचा बोलले आणि डायरेक्ट नोव्हेंबरला फोन केला, कनेक्टच नाही ना. त्यामुळे त्यांना कनेक्ट करणं, त्यांनी शेअरिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं. इंट्रोवर्ट स्वभाव आणि स्वभावाला औषध नाही. पण त्यांनी यावर्षी हा प्रयत्न नक्की करावा. कन्या राशीच्या व्यक्तींनी परत गणपतीचं करावं. विचारणारचं ते कुठली उपासना करायची. गणपतीसारखे दैवत नाही त्यांना. मग तुम्ही गणपतीचं जे तुम्हाला तर ओम गंग गणपतये नमः, अथर्वशीर्ष म्हणा, गणेशा करा, संकटमोचन स्तोत्र म्हणा. गणपतीचे अनेक आहेत, इष्टदेवता आहे परत. आणि कन्या राशीला बुद्धस्वामी आहे. बुद्धीची प्रचंड गरज असते बुद्धी, पण ती वाढवण्यासाठी, चांगल्या कामाला वाढवण्यासाठी त्यांना गणपतीशिवाय पर्याय नाही. म्हणजे मी तर सांगेन, ज्यांचे ऑफिसेस आहेत स्वतःचे, त्यांनी स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये एक गणपतीची मूर्ती ठेवावी. त्याच्यावरती रोज थोडे तरी उपचार करावेत की जेणेकरून त्यांचा अख्खा दिवस. मी तुम्हाला सांगू ना मॅडम, काय होतं की हे जे आहे ना सगळं ॲस्ट्रॉलॉजी म्हणा, काय म्हणा, हे ना हे टू एनरिच युअर पॉझिटिव्हिटी, ह्याच्यापेक्षा काही नाही आहे. 2026 हा एनर्जीचाच वर्ष असल्यामुळे तुमची एनर्जी लेवल या वर्षात नक्की वाढणार आहे. हे मी सगळ्या राशींना सांगेन. बरोबर आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.